तुम्ही पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कालपासून धाराशिवमध्ये फिरतोय कुटुंब संवाद करत। कारण ज्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मी एक संकल्पना राबवली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी, म्हणून मी माझ्या कुटुंबियांना भेटायला आलेलो आहे। आता खरं म्हणजे बघायचं कुठे आणि बोलायचं काय हा एक प्रश्न आहे। कारण इथून असं पूर्ण हा एक मानेचा व्यायामच होणार आहे माझा। माझे कुटुंब माझी जबाबदारी संकल्पना मी राबवली होती आणि त्यातलं आता म्हणजे आपली कॉपी काही जण करायला लागलेत। काय 140 कोटी यही मेरा परिवार आहे। मग काही त्यांच्या अंधभक्तांनी सुरू केलं मोदी परिवार, मोदी परिवार। चांगलं आहे, पण माझी संकल्पना होती आणि ती आज सुद्धा आहे, हा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी माझी आहे। मग त्या मोदी परिवारवाल्यांना मी विचारतोय की मोदी परिवार ठीक आहे, पण जबाबदारी कोण घेणार? का वाऱ्यावर सोडलाय परिवार? हे असे सगळे भंपक लोक आहेत। मी या मतदारसंघात भाषण करण्याच्या आधी मनापासून तुमची मी दिलगिरी व्यक्त करतोय। का उशिरा आलो म्हणून तर आहेच, पण गेल्या वेळेला वाघाला उमेदवारी द्यायच्याऐवजी खेकड्याला उमेदवारी दिली, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि आता संजय, आपण बोलताना मी जे बोललो अयोग्य मंत्री, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा या माणसाला मंत्री केला नव्हता। याचं कारण असं की धरण फुटल्यानंतर जो माणूस खेकड्याने धरण फोडलं म्हणून स्वतःची जबाबदारी झटकतो, तो मंत्री होण्याच्या लायकीचाच नाहीये। आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तरी मंत्री केलेलं नव्हतं, करणारही नव्हतो। पण या खेकड्याने धरण तर फोडलंच, पण आपली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला। पण त्यांना कल्पना नाहीये शेवटी खेकडा आणि वाघामध्ये काय फरक असतो। खेकड्याची नांगी कशी ठेचायची ते या मर्द वाघांना पूर्ण माहिती आहे, पण याची चाल ही अशीच वाकडी 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 अशीच वाकडी जाणार। जाऊ रे, त्या वाकडं चालून त्याला जिकडे जायचंय। म्हणजे जे शिवसेना प्रमुख आपल्याला सांगत होते की जो कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका, आपला धर्म हा पवित्र आहे, धर्म मोठा आहे। हे अशी नालायक माणसं त्यांच्या कर्मानेच मरणार आहेत, ते मरू द्या। आज हा जो मतदारसंघ आहे, एका गोष्टीचा मला नक्कीच अभिमान आहे की मी मुख्यमंत्री असताना जे शिवसेना प्रमुखांनी वचन दिलं होतं संभाजीनगरकरांना आणि धाराशिवकरांना की औरंगाबादचं संभाजीनगर झालं पाहिजे, ते छत्रपती संभाजीनगर मी मुख्यमंत्री असताना केलं। आणि उस्मानाबादचं धाराशिव मी मुख्यमंत्री असताना केलं। आणि हे जे आता बोंबलतात, हे फटाके बंद करा रे। आता पुढच्या बाजूला जरा पाणी होतं त्याच्यावर। जर ते सांग ते ठीक आहे। काय बोलत होतो? खेकडा झाला, खेकडा झाला। आता खेकड्याला जो हाताळतोय त्या वाकड्यावरती बोलूया। या आता फटाके बंद करा ना जरा। हा वाकडा म्हणजे कोण? भारतीय जनता पक्ष, भाकड जनता पक्ष, भाडोत्री जनता पक्ष
आणि शिवसेना प्रमुखांच्या भाषेत बोलायचं तर कमळाबाई, बरोबर ना? कारण माझ्यावरती आरोप होतात आम्ही शिवसेना का फोडली, म्हणजे त्या गद्दारांनी, की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मी तुम्हाला विचारतोय, ही संपूर्ण चहूबाजूनी गर्दी आहे, मी तुमच्या मध्ये उभा आहे, तुम्हाला वाटतं का रे मी हिंदुत्व सोडलं? मी काही चूक केल्याचं तुमचं मत आहे? कारण मी जनतेच्या न्यायालयात न्याय मागणारा माणूस आहे. न्यायालयाकडनं, सर्वोच्च न्यायालयाकडनं मला न्यायाची अपेक्षा जरूर आहे, पण तारीख पे तारीख तो सनी देओलचा डायलॉग अजून संपत नाहीये. काल सुद्धा तारीख पडले आणि कालच्या तारीख पडताना, कालची तारीख देताना सर्वोच्च न्यायमूर्तींनी जी एक विचारणा केली मिंद्यांच्या सरकारला, मिंद्यांच्या वकिलाला, की मध्ये त्यांनी जो एक लवाद नेमला होता तो नार्वेकर, या लवादाने जो निकाल दिलेला आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या बाहेर वाटत नाही का? म्हणजे याचा अर्थ की हे सरकार पूर्णपणे घटनाबाह्य आहे. जो पक्षांतराचा कायदा आहे तो मोडून या मिंद्यांनी पक्षांतर केलेलं आहे. आणि बरं तर बरं, पक्षांतर तर केलंच, पण आपली पवित्र शिवसेना जी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली, ती चोरण्याचा हे प्रयत्न करतायत. आणि याच्यामध्ये सगळे सामील आहेत. भारतीय जनता पक्ष तर आहेच, पण निवडणूक आयुक्त सुद्धा आहेत. हे मी जाहीर आरोप करतोय, कारण सर्वोच्च न्यायालय काल बोललेलं आहे की तुम्ही पक्ष कोणाचा हे ठरवताना फक्त आणि फक्त विधिमंडळातील बहुमताचा विचार केलेला आहे. हे आमच्या निर्णयाच्या बाहेर वाटत नाही का?